आणि छान दोन्ही बाजूनी मस्तपैकी तव्यावर असं शिजवून घ्यायचं आणि मग तव्यावरनं काढलं की पुन्हा कोळशाची शेगडीत थोडंसं असं खरपूस भाजून घ्यायचं. झालं. इतकं सोपं आहे? खूप सोपं आहे. आणि तो असा कोळशाचा खमंग वास येतो ना त्याला. अगो तुमचे ओव्हन केक मधले पदार्थ काहीच नाहीत त्याच्या पुढे. खूप छान आणि स्पेशल पदार्थ आहे. तुला स्पर्धेत करायचं आहे ना, मग असा वेगळाच पदार्थ हवा ना. कर. काय कोळसा? हो, मला एका रेसिपीसाठी हवाय. रेसिपीत कोळसा टाकणार आहेस की काय? कोळसा कोणी खातं का देसाई? काही काय बोलताय? म्हणजे हल्ली कोणी काही खात ना. ते चारकोल आईस्क्रीम नाही का? बरं ते सोडा, शेगडी आहे का तुमच्याकडे? शेगडी? हा असेल असेल. आहे? मग द्याल प्लीज. हे बघ, मला ना त्यातलं काही कळत नाही. कुठे ठेवली आहे काय माहित नाही मला. रुपाली त्यांना विचारा ना. नेमकी रुपाली तिच्या आईकडे गेली आहे ग. हो का? मग ठीक आहे, फोन करा प्लीज. फोन करू? हा. तुमच्यासाठी नाही करणार. नाही नाही, तुम्ही काय कसे वागाल ना याचा काही नेम नाही. आधीच तुमच्यामुळे ना मनस्ताप झालेला आहे. कोळसा? अगं आम्ही कोळशाच्या खाणीत राहतो की काय? तसं नाही. मग आम्ही रेल्वेचं इंजिन चालवतो. अहो ऐका माझं. मग कसं असेल आमच्याकडे कोळसा? बरं ठीक आहे, शेगडी तरी आहे. शी, हे असलं काही ठेवत नाही आम्ही. हे खूप आउटडेटेड आहे. अहो प्रभूबाई, आमच्याकडे ना मॉडर्न टेक्नॉलॉजी. मॉडर्न. ओ मॉडर्न का? हो. अच्छा, बरं बरं. अगं ऐक ना, तुझ्या त्या सासऱ्यांना जाऊन सांग काहीतरी नवीन शिका म्हणावं, नाही तर जंगलात जाऊन राहा. कोळसा मागते कोळसा. ओके, तुला कोळसा हवाय? हो, आणि शेगडी सुद्धा. शेगडीचं बघावं लागेल मग. पण एक चारकोल पेंटिंग करणारा फ्रेंड आहे, त्याच्याकडे कोळसा मिळेल, पण तो आत्ता अवेलेबल नसेल. तुला का हवंय पण हे सगळं? मला कळत नाही. म्हणजे काय करणार आहेस नक्की? अरे मला ती स्पर्धा जिंकण्यासाठी हवंय सगळं. एक मिनिट. हा. हॅलो. हो, भैरवी माझगावकर बोलतीय. व्हॉट? का? बर मी आले. हिला काय झालं अचानक? पोलीस स्टेशनला जाऊन आलो मी. अजूनही त्याला डांबून ठेवलंय. मला नाही वाटत त्याला जास्त दिवस डांबून ठेवतील. मला अजूनही वाटतं तू तक्रार केली असत तर बरं झालं असतं. बघू, भैरवीची स्पर्धा होऊ दे, मग करू विचार. का हसलास का? नाही, तू परत विचार करू म्हणालीस ना, बरं वाटलं. संयमी, तू बाहेरून आलीस काय आणि अशी तरा चाललीस काय? जेव्हा बघावं तेव्हा धुंदीत असतेस. चार शब्द बोलायला काय होत आहे? कोणाशी? माझ्याशी. बरं ठीक आहे, बोला. म्हणजे तू निलिमाशी बोलणार नाहीयेस? अनोळखी लोकांशी मी बोलत नाही. एक्सक्यूज मी, मला बसायचंय. बोला. हा काय आगाऊ पण तोंड दिला म्हणून काय वाटेल ते बोलशील? लहान मोठं काय भान ठेवशील की नाही? दादा असू दे, स्पर्धेला 2-4 दिवस राहिले. उगाच घरात वाद नको. असू दे. मी तुला सोडणार नाही. काय मूर्खपणा आहे हा?
डोकं खाऊ नका हो तुम्ही. अर्ज मागे घ्या तुमचा. पण का अर्ज मी मागे घेऊ? मी व्यवस्थित फॉर्म भरलाय, सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केलेल्या आहेत. मग तुम्ही महत्वाची माहिती लपवून का ठेवली? काय लपवून ठेवलंय? सगळे डिटेल्स तर भरलेत. हे बघा, आमचा वेळ वाया घालू नका. अर्ज मागे घ्या, नाहीतर मला वरच्या लेवलला बोलावं लागेल. पण मी काय केलंय ते आधी मला सांगा. दारू पिऊन गाडी चालवली तुम्ही. तुमच्यावर केस झाली होती, खरं आहे ना? माइंड युअर लँग्वेज. माझ्यावर केस झाली नव्हती, साधा FIR सुद्धा झाला नव्हता. आणि मिस्टरांचं काय? त्यांच्यावर तर झाली होती केस. इन्स्पेक्टर साहेब या. हा बघा, हाच तो माणूस आहे. याने माझे 4 लाख रुपये चोरलेत. अटक करा याला. ती केस मागे घेण्यात आली होती. म्हणजे केस झाली होती हे खरं आहे. मग तुम्ही सगळी माहिती का नाही भरली? तुमच्यावर लिगल केसेस झाल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सरळ अर्ज मागे घ्या. एक मिनिट. मला कळेल का की ही एवढी चुकीची माहिती तुम्हाला कुठून आणि कशी मिळाली? अहो, लपून राहतात का अशा गोष्टी? जिथे आग असते ना, तिथूनच दूर निघतो. एक तर तुम्ही माझ्यावर खोटे आरोप करताय. मला माहित नाही तुम्हाला कुठूनही माहिती मिळाली आहे, पण एक लक्षात घ्या, मी अर्ज मागे घेणार नाही. वेताळाने अजून हट्ट सोडला नाही वाटतं. तुझ्या आबरूचे धिंडवडे निघायला नको असतील ना, तर मागे फिर. आता मला कळलं कुठून मिळाली ती माहिती. एवढा खालच्या थराला जायला असं वाटलं नव्हतं मिस्टर व्हॉट एव्हर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि हे जे तुझ्या माझ्यात वॉर सुरू आहे ना, ते तुझ्यामुळे सुरू आहे. माझी डील घेतली असतीस तर आपण बिझनेस पार्टनर्स झालो असतो. तू बाई असलीस म्हणून काय झालं, मी सांभाळून घेतलं असतं तुला. हाऊ डेअर यू. नाही, तुम्ही घाबरट आहात हे मला कळलंच आहे, पण हे असे आत वाटलं नव्हतं. असे म्हणजे? असे म्हणजे तुमचा हा जो नीचपणा आहे ना, तो मी नाही चालवून घेणार. नवरात्र सुरू आहे, देवीची पूजा करत असालच, आणि नसाल तर करा. आणि हे असं बायकांना अंडर एस्टिमेट करणं ना बंद करा. कारण बाईने ठरवलं ना, तर ती अख्खं जग चालवू शकते. कळलं? नाही, ते जगबीक चालवण्याचं जाऊ द्या हो. आधी घर चालवा नीट. नाही ना तुला कायमचं घरी बसवलं, नाव नाही लावणार. शिखर राजदा. भैरवी, स्पर्धेला दिवस फार कमी राहिले ना. नाव मागे घे. हो, तुम्हीच तर म्हणालात ना की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणून. नाही, कायदा मलाही कळतो, पण म्हणून हे असं नाही. अहो, कंप्लेंट पण मी हे बघा, अहो आमच्या घरावर त्यांनी दगड फेकलाय, त्याबद्दल काय करणार होता तुम्ही? ठीक आहे, मी बघतो काय ते. बक्याला पोलिसांनी सोडून दिले. पोलीस म्हणाले आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवतो. तर पोलिसात त्याची कंप्लेंट करायला हवी होतीस. एकदा ते मी सांगतो म्हणून तरी पोलीस चौकीत चल. हे बघ नीलू, तुला त्याच्याबरोबर संसार नाही करायचा आहे ना, मग बघू तरी तर आपल्या कर्माची फळं. तू कशाला घाबरतोय उगाच? हे बघ, काही काळजी करू नकोस. मी खाली जातो आणि परशुरा सांगून येतो, जरा घरावर लक्ष ठेव. चल, मी जातो. नाही 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 दादा, तू 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 नको जाऊ. तो काय झालं नीलू? तो आहे तिथे. तो आहे. तू जाऊ नकोस. बाहेर जाऊ नको. तू जा. कुणी नाही आहे बाहेर.
तुला घाबरायला काय झालं? तो होता तिथे, तो मी बघितलं. नाही ग, तुला भास झाला असेल तर तू काय काळजी करू नकोस. मी खाली जातो आणि आपल्या परशुला सांगतो घरावर जरा लक्ष ठेव म्हणून. हा? नाही, तू नको जाऊस. तू काय अगं काय होणार नाही ना, तू काय काळजी करू नको. मी जाऊन येतो जातो. तू का मस्ती आली तुला. हिंमत वाढली तुझी. काय करणार आहेस माझं? काय करणार आहेस बाबा? खबरदार, माझ्या विरुद्ध जर तक्रार दिलीस ना तर ह्या घरातल्या एकाही माणसाला जिवंत सोडणार नाही. आणि तुला सुद्धा. समजलं? अरे मोबाईल कुठे पडला का? विसरलो. सिद्ध. ए नीलू, माझा मोबाईल दे बरं. तू नको जाऊस. अगं, पण तो माणूस चांगला नाही. तू चल. तू चल. ए थांब. थांब तू. थांब तू. कुठे चालला? तुझ्या थांब. रेहान दादा, रेहान दादा, अहो थांबा. अहो बसा इकडे. अहो तुमच्या पायाला लागलेत. आणि तो लय डेंजर माणूस आहे. येडा खोपडीचा माणूस आहे. तो काय बी करेल. तुम्ही जाऊ नका परशु. अहो त्याच्या मनघरे तुम्ही जाऊ नका. तुम्ही अहो तू लागलंय तुम्हाला. तुम्ही चला बघू घरला चला. मी जाते दादा. तो नाही सोडणार मला काय कोणालाच सोडणार नाही तो. मी जाते. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय काय? अगं हाल करेल तुझे तो. आधी करतच होता. डांबूनच ठेवलं होतं इतकी वर्ष मला. इतकी वर्ष त्याच्या कैदेतच राहिले की. अर्ध आयुष्य सरलं आता. तर काय असं कितीचं उरलंय? कशाला हवंय मला एवढ्याशा आयुष्यासाठी स्वातंत्र्य? नको. मी जाते त्याच्याकडे. थांब नीलू, तू काय चुकीचा निर्णय घेऊ नकोस. एकदा तुला मी चुकीचा निर्णय घ्यायला दिला, पण आता पुन्हा तसं नाही होऊ देणार. नाहीतर इथून आयुष्यभर माझं मला अपराधी वाटत राहील. आपण काहीतरी करू याच्यावर. काहीतरी म्हणजे? याच्यावर फक्त FIR हा एकच पर्याय आहे नीलू. युसलेस आहात तुम्ही. युसलेस. इतके पैसे फेकले मी तुमच्या तोंडावर. का नाही तिचं रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन कॅन्सल केलं तुम्ही? आम्ही काय करणार साहेब? तिने जर मॅनेजमेंटला फोन केला तर आमचा प्रॉब्लेम होईल. साहेब, तिला टेक्निकली सगळ्या डिटेल्स माहिती आहेत. ती उगाच काहीतरी करेल आणि आम्हाला अडकवेल. एका बाईला घाबरता तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? पण सर तुम्ही कशाला टेन्शन घेता? आम्ही काहीतरी करू आणि तुम्हाला जिंकू. काय सर, आम्ही मॅनेज करू ना रिझल्ट. ते इतकं सोपं नाहीये. ही बाई जर का माझ्या अपोजिट असेल ना तर मला खात्री नाही. अत्यंत स्ट्रॉंग कंटेंडर आहे ती. आणि हा तिचा पोकळ माज नाही आहे. तिला कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे, बिझनेसचा सेन्स आहे. आणि ती बाई जेव्हा बोलते ना तेव्हा ती शार्प आहे हे कळतं. काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा तिला हरवायला. तुम्ही ना त्या जखमेवर काहीतरी मलम बिलम लावा. थांबा मी आज घेऊन येतो. परशु काका ऐका. ठीक आहे, इट्स ओके प्लीज. काय झालंय तुला? मी बाईक वरनं पडलो. अरे असं कसं पडलं? आई ओके? फार लागलं नाहीये ना?